तर भाजपचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे। ते 67 वर्षाचे होते। राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार होते। नगर शहराजवळ असणाऱ्या बुऱ्हाणनगर गावचे सरपंच ते आमदार माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा वेगवेगळ्या पक्षातून त्यांनी कामं केलेली आहेत। आपल्यासोबत सुशील थोरात आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। सुशील, आपण पाहू शकतोय की शिवाजी कर्डिले यांचं अगदी आकस्मिक निधन झालेलं आहे। नेमकं त्यांना काय झालं होतं? आजारी होते का? काय माहिती देशील? निश्चितच जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती। गेल्या वर्षी त्यांच्या पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया पुणे येथे झाली होती। तेव्हापासून त्यांचं फिरणंही बंद झाले होते। काही काळासाठी ते मतदारसंघामध्ये येत्या काही दिवसांपासून फिरत होते, मात्र प्रकृती अस्वस्थतेमुळे ते सध्या तरी घरीच होते। मात्र आज सकाळी त्यांना अचानक त्रास होत असल्याने लगतच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र 8:30 वाजता त्यांची या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी जाहीर केलेला आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी सुशील। भाजपचे आमदार ते होते, त्यांनी विविध पक्षातनं काम केलंय, भाजपसाठीही मोठं काम केलेलं आहे। अल्पशा आजारानं आज सकाळी 8:30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं कळतंय। राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे ते आमदार होते। त्यांनी त्या भागामध्ये अनेक जनकल्याणाची कामं केलेली आहेत, लोकांना आधार दिलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।